रामकृष्ण हरी. आजच्या या विशेष चर्चेत तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका अशा अभंगाच्या अंतरंगात डोकावणार आहोत जो संत ज्ञानेश्वर माऊलींनी खास विठाईसाठी रचलाय. हो, म्हणजे पंढरीच्या विठोबा बरोबर विटेवर उभी आहे ना आपली रखुमाई माता, तिच्यासाठी. अगदी. आणि आता नवरात्रीचे दिवस आहेत, तर देवीच्या या रूपावरचा म्हणजे विठाईवरचा हा अभंग म्हणजे काय म्हणतात त्याला, फक्त शब्द नाही आहेत ते. नाही, एका भक्ताच्या काळजातून आलेली ती हाक आहे. म्हणूनच आमची एक विनंती आहे की हा संवाद शेवटपर्यंत नक्की ऐका. कोण जाणे आपल्या जगण्याला काहीतरी वेगळी दिशा मिळेल कदाचित यातून. चला तर मग सुरुवात करूया. या अभंगातले शब्द, त्यामागची भावना काय आहे हे सगळं. नमस्कार श्रोतेहो. हा अभंग म्हणजे खरं तर भक्ती आणि प्रेमाचा एक अनोखा संगम आहे. ज्ञानेश्वर माऊली विठाबाईकडे काय मागतायत, तिला कसं पाहतायत हे समजून घेणं म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे खरंच. सुरुवातच बघा ना किती हळवी आहे. तू विटेवरी सखे बाई हो करी कृपा. विठ्ठलाजवळ विटेवर उभ्या असलेल्या माझ्या सखी विठाबाई कृपा कर. आणि लगेच पुढे काय म्हणतात, माझे मन लागो तुझ्या बाई हो करी कृपा. म्हणजे माझं हे जे चंचल मन आहे ना, ते फक्त तुझ्याच पायांशी लागो ही कृपा कर. आणि इथे सखी म्हणणं हे खूप महत्वाचं आहे बरं का. हो. कसं काय? कारण यात फक्त देवतेबद्दल आदर नाहीये, एक जिव्हाळा आहे, मैत्रीचं नातं आहे. ती फक्त देवी किंवा आई नाही, ती जवळची मैत्रीण आहे असं काहीसं. अच्छा, म्हणजे तिच्याजवळ मन मोकळं करता येतंय. अगदी. आणि मग तिचं वर्णन येतं, तू सावळी सुंदरी, लावण्य मनोहरी. पण या सौंदर्यापलीकडे जाऊन खरी मागणी काय आहे? करुणेची. बरोबर. निज भक्ता करुणा करी. म्हणजे मी तुझा भक्त आहे, तुझ्यावरच अवलंबून आहे, म्हणून माझ्यावर दया कर. स्वतःला निजभक्त म्हणण्यात एक अधिकार पण आहे आणि लीनता पण आहे, नाही का? अगदी. मी तुझाच आहे हा अधिकार, पण तरी कृपा मागतोय ही नम्रता. मग येतं ते ध्रुवपद, पंढरपुरी राहिली, डोळ्या पाहिली, संते देखिली. आहा, काय विश्वास आहे. हो ना. तू पंढरपुरातच आहेस, मी तुला पाहिले माझ्या डोळ्यांनी. आणि फक्त मीच नाही तर अनेक संतांनीही तुला पाहिलंय, अनुभवलंय. बरोबर. पंढरपूर म्हणजे इथे केवळ एक भौगोलिक ठिकाण राहत नाही, ते एक अनुभवाचं केंद्र बनतं. आणि डोळा पाहिली म्हणजे फक्त या बाहेरच्या डोळ्यांनी पाहणं नाहीये, तो एक आतला अनुभव आहे, साक्षात्कार आहे. अच्छा, ज्या क्षणी वाटतं की अरे जीवन सार्थक झालं. अगदी. आणि संते देखील म्हटल्यामुळे त्या अनुभवाला एक मोठा आधार मिळतो. हो, म्हणजे मी एकटा नाहीये, माझ्या आधीही अनेकांनी हे अनुभवलंय. बरोबर. हजारो संत याच वाटेवरून गेलेत, याच सत्याचा अनुभव घेतलाय त्यांनी. हा विश्वास भक्ताला बळ देतो. आणि मग तिची खरी ओळख सांगतात, वरुणी विठाई सच्चिदानंद अंबाबाई. हे फार महत्वाचं आहे. वरून जरी ती विठाई म्हणजे विठ्ठलाची पत्नी दिसत असली, तरी ती मूळ कोण आहे तर सच्चिदानंद अंबाबाई. सच्चिदानंद म्हणजे सत चित आनंद, म्हणजे अस्तित्व, चैतन्य आणि परमानंद. हे परब्रह्माचं स्वरूप आहे. ज्ञानेश्वर माऊली तिला परब्रह्म स्वरूपिणी म्हणून पाहतायत आणि त्याचवेळी अंबाबाई म्हणजे जगाची आई सुद्धा म्हणतायत. अरे वा, म्हणजे निर्गुण तत्व आणि सगुण आई दोन्ही एकाच वेळी. हीच तर गंमत आहे. परब्रह्म निर्गुण निराकार असतं म्हणतात, पण इथे त्याला आईचं प्रेमळ सगुण रूप दिलंय. म्हणजे ती केवळ एक दूरची शक्ती नाही, तर आपली काळजी घेणारी आई आहे. म्हणूनच तर भक्त तिच्याकडे काही मागायला कचरत नाही, अगदी हक्काने मागतो. करी कृपा, करी कृपा हे सारखं येत राहतं, कारण ती कृपाच सगळं काही आहे. पुढच्या ओळी तर आणखी सुंदर. उजळकुळ दीपा बोध करी सोपा, येऊनी लवलाही. उजळकुळ दीपा म्हणजे ती फक्त एका व्यक्तीचा नाही, तर सगळ्या कुळाचा उद्धार करणारी आहे, जणू काही दिव्यासारखी. कुळातला अंधार म्हणजे अज्ञान नाहीसं करणारी. हो. आणि बोध करी सोपा म्हणजे हे जे अध्यात्म ज्ञान वगैरे आहे ना, ते खूप कठीण वाटतं, पण माऊली म्हणतात, हे आई, तू ते मला सोपं करून सांग, तूच माझी गुरु आहेस. म्हणजे ज्ञानाची सुलभता हवी आहे, जी आईच देऊ शकते. आणि मग ती हाक येऊनी लवलाही. हो, लवलाही म्हणजे लगेच ये, ताबडतोब, आता थांबू नकोस. यात भक्ताची ती ओढ, ती तळमळ दिसते. आता एक क्षणही दुरावा सहन होत नाहीये. आता दुसऱ्या भागात येतोय आपण. इथं भक्ताच्या मनातलं आणखी स्पष्ट होत आहे. तुझा देवारा मांडीला हो करी कृपा, चौक आसनी कळस ठेवीला हो करी कृपा. हो, ही कल्पनाच किती सुंदर आहे. बाहेरचा देवारा नाही, हा हृदयातच मांडलाय. अगदी. भक्ताने आपलं हृदय शुद्ध केलंय, तिथे भक्तीचं आसन तयार केलंय. चौक आसन म्हणजे मनाची स्थिरता,
एकाग्रता. आणि त्यावर श्रद्धेचा कळस. हो, म्हणजे माझ्या बाजूनं सगळी तयारी झाली आता, पण तरीही करी कृपा आहेच. बरोबर, कारण ही तयारी सुद्धा तुझ्याच कृपेनं झाली आहे आणि ती पूर्णत्वाला नेणं पण तुझ्याच हातात आहे. तू येऊन बसलीस तरच त्या आसनाचा उपयोग. आणि त्या हृदय देव्हाऱ्यात काय काय ठेवलंय? प्रेमच चालवा वर दिधला हो करी कृपा, ज्ञानगादी दिली बैसावया हो करी कृपा. हा, प्रेमाचा चांदवा म्हणजे छत्र. तुझ्यावर माझं निरतिशय प्रेम आहे. त्या प्रेमाच्या छायेत सन्मानानं तुला ठेवतोय. आणि बसायला कोणती गादी? ज्ञानाची गादी. म्हणजे माझ्या जीवनात ज्ञानाचं, विवेकाचं जे सर्वोच्च स्थान आहे ते तुझं आहे. तूच खरी ज्ञानदेवता. बैसावया, किती प्रेमळ आमंत्रण आहे हे. म्हणजे प्रेम आणि ज्ञान दोन्ही तिच्या पायाशी ठेवले भक्तानं. हो, पण हे सगळं मांडल्यावर एक भीती पण आहे मनात. कोणती? ती पुढच्या ओळीत आहे. काम क्रोध मद मत्सर, दंभ अहंकार त्याचे बळ फार. हो, षड्रिपू. हो. हे 6 शत्रू. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार यांचं बळ खरंच खूप जास्त असतं आपल्या मनात. ते सहज सगळा खेळ बिघडतात. अगदी. त्यांना एकट्यानं आवर घालणं खूप कठीण आहे. म्हणूनच भक्त विठ्ठाबाईला सांगतोय की आई, तू ये आणि या शत्रूंना आवर. त्यांचं बळ माझ्या भक्तीच्या आड येतंय. आणि मग काय मागणं आहे? तर सर्व सुख देई. हे सर्व सुख म्हणजे नेमकं काय असेल? हे म्हणजे जगातलं सुख नाहीये. हे आहे तुझ्याजवळ असण्याचं सुख, तुझ्यात एकरूप होण्याचं सुख, परमानंद. अच्छा. हे सुख मिळालं की बाकी दुःख, हे विकार ते आपोआप निघून जातात. या षड्रिपूंचा नाश झाल्यावरच ते खरं कायमचं सुख मिळतं. आता 3ऱ्या चरणात तर जणू काही भक्तीचा उत्सवच सुरू होतोय. शुक सनाधिक गोंधळी हो करी कृपा, नाचता ती प्रेम कल्लोळी हो करी कृपा. हो ना. शुकदेव, सनक, सनंदन, सनत कुमार एवढे मोठे ज्ञानी ऋषी सुद्धा तुझ्या भक्तीत गोंधळी होऊन नाचतायत. गोंधळी म्हणजे? देवीच्या नावानं जागरण घालणारे भक्त. हो, ते ज्ञानाचं सगळं गांभीर्य विसरून तुझ्या प्रेमाच्या लाटांमध्ये प्रेम कल्लोळी बेभान होऊन नाचतायत. यातून काय दिसतं? खरी भक्ती ही अशी कोरडी नाहीये. नाहीच. ती एक जिवंत, रसरशीत, आनंदी अनुभव आहे. उत्सव आहे तो, जिथं मोठे ज्ञानी पण स्वतःला विसरतात. आणि हे नाचणं म्हणजे फक्त शरीराचं नाही. नाही, हा आत्म्याचा आनंद आहे. आणि इथंही भक्त म्हणतो करी कृपा, म्हणजे मलाही त्या आनंदात सहभागी व्हायचंय. मलाही तसंच नाचायचंय तुझ्या प्रेमात. मग पुढे उदे उदे शब्द आरोळी हो करी कृपा. देवीच्या जागरणात उदे उदेचा गजर असतोच. हो, हे संत तुझ्या नावानं आनंदानं आरोळ्या देत आहेत. हा फक्त आवाज नाहीये, ही भक्तीची उत्कटता आहे जी बाहेर पडतेय. मलाही तसा अनुभव येऊ दे. माझ्याही हृदयातून तुझ्या नामाचा असाच गजर होऊ दे, अशी प्रार्थना. बरोबर. आणि मग येतो पंढरीच्या स्थापनेचा संदर्भ. पुढे पुंडलिक दिवटा हो करी कृपा, त्याने मार्ग दाविला नीटा हो करी कृपा. पुंडलिक, ज्याच्यामुळे विठ्ठलाले पंढरीला. तो जणू दिवा घेऊन उभा आहे पुढे. हो, दिवटा म्हणजे दिवा, प्रकाश देणारा. पुंडलिकाने त्याच्या आईवडिलांच्या सेवेतून, त्याच्या भक्तीतून विठ्ठलाला प्रसन्न केलं. पण त्यानं फक्त स्वतःपुरता विचार नाही केला. त्यानं सगळ्यांसाठी मार्ग खुला केला. अगदी. भक्तीचा सरळ, सोपा, नीटा मार्ग दाखवला. तीच ही पंढरीची वाट, विठ्ठलाचं नामस्मरण. म्हणजे पुंडलिकाने दाखवलेला मार्ग हा तुझ्याच कृपेचं फळ आहे आणि तोच मार्ग तू आम्हाला दाखव. हो. आणि मग पुढची ओळ थेट विठाईला महत्व देते. आई दावेली मूळ पिठा हो करी कृपा. अच्छा. पुंडलिकाने फक्त विठ्ठल नाही दाखवला, तर विठ्ठलाबरोबर असलेली आई विठाई, रखुमाई, तिचं महत्व असलेलं मूळपीठ पंढरपूर दाखवलं. बरोबर. हे भक्तीचं मूळ केंद्र आहे. आणि मग शेवटच्या ओळी जणू काही समारोप आहे. बाप रखुमा देवीवरू सुखसागरू, त्याला नमस्कारू. इथे विठ्ठलाचा उल्लेख आहे, पण कसा? बाप म्हणजे पिता, पालन करता. पण महत्वाचं म्हणजे रखुमा देवीवरू, रखुमा देवीचा पती. परत विठाईचं महत्व अधोरेखित होतंय. हो. आणि तो विठ्ठल कसा आहे? तर सुखसागरू, सुखाचा अथांग समुद्र. अशा त्या रखुमाईच्या पतीला, जो स्वतः सुखाचा सागर आहे, त्याला माझा नमस्कार. यात किती कृतज्ञता आहे, शरणागती आहे. आणि पुन्हा शेवटी 2 वेळा सर्व सुख देई, सर्व सुख देई. ही द्विरुक्ती, त्यातून ती तळमळ दिसते. दुसरं काही नकोय आता, फक्त ते सर्व सुख हवंय. ते चिरंतन सुख, विठ्ठल रखुमाईच्या चरणांचं सुख. हो, ते मिळालं की झालं सार्थक. हीच भक्तीची अंतिम मागणी आहे. तर
आज आपण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या अभंगातून विठ्ठाबाईंप्रती असलेल्या त्यांच्या भक्तीचा म्हणजे एका भक्ताच्या शरणागतीच्या प्रवासाचा अनुभव घेतला. कृपेच्या याचनेपासून सुरुवात, मग हृदयात देव्हारा मांडणं, मनातल्या शत्रूंना हरवण्यासाठी मदत मागणं, मोठमोठ्या संतांच्या आनंदात सामील होण्याची इच्छा, आणि शेवटी फक्त ते सर्व सुख मागणं, इथपर्यंतचा हा प्रवास. काय अर्थ काढायचा यातून आपण? मला वाटतं अर्थ स्पष्ट आहे. भक्ती म्हणजे केवळ वरवरची पूजा नाही, ते आपलं सगळं काही मन, इच्छा, भीती, आशा आपल्या देवाच्या पायाशी ठेवणं आहे आणि फक्त त्याच्याच कृपेवर अवलंबून राहणं. आणि यातली विशेष गोष्ट म्हणजे ज्ञानेश्वर माऊली विठ्ठाबाईला फक्त विठ्ठलाची पत्नी नाही मानत, नाही, तिला सच्चिदानंद अंबाबाई म्हणतात. म्हणजे एकाच वेळी ती परमतत्व पण आहे आणि आपली प्रेमळ आई सुद्धा आहे. ती उजळकुळ दीप आहे जी ज्ञानाचा मार्ग सोपा करते. हो, ती सुखसागरू असलेल्या बाप रखुमादेवीवर विठ्ठलाची शक्ती आहे. पुंडलिकाने दाखवलेलं पंढरपूर हे तिचंच मूळ पीठ आहे. या सगळ्याचा व्यापक अर्थ काय? हे आपल्याला वारकरी संप्रदायाच्या अगदी गाभ्याशी घेऊन जातं, जिथं ज्ञान आणि भक्ती, निर्गुण आणि सगुण यांचा किती सुंदर मेळ घातलाय ते दिसतं. विठाई किंवा रखुमाई ही केवळ मूर्ती नाहीये, ती करुणा, कृपा, ज्ञान, वात्सल्य या सगळ्याचं प्रतीक आहे. अगदी. श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोय. ज्ञानेश्वर माऊलींनी एकाच देवतेत म्हणजे आपल्या विठाबाईमध्ये सच्चिदानंद जे निर्गुण तत्व आहे आणि अंबाबाई जी सगुण प्रेमळ आई आहे, ही दोन्ही रूपं पाहिली. परमतत्वाची ही दोन वेगळी वाटणारी रूपं एकाच ठिकाणी अनुभवणं यानं भक्ताची श्रद्धा, त्याचा अनुभव कसा अधिक समृद्ध होत असेल. काय वाटतं? जरा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. रामकृष्ण हरी.